नमस्कार मंडळी, गावची भन्नाट चव या चॅनलमध्ये आपलं स्वागत. आपण बनवतो कांदापात. मोठी अशी कांदेपातची जोडी घेतली आपण. ते बनवण्यास रस्सा भाजी बनवतो कांदेपातीची. त्यात 2 मोठे चमचे याचं पीठ घेतले, बाजरीचं पीठ घेतले. किंवा लाल मिरच्या घेतलेले 7-8, 1 चमचाभर जिरे घेतले आणि शेंगदाणे घेतले असे 1-2 मूठभर. थोडासा हिंग घेतला आणि 2 चमचे मीठ. आपण कांदा कापून घेतली आहे. हे बघा, अशा प्रकारचे कांदापात कापून घ्यायची. बारीक कांदापात व्यवस्थित आपण कापून घेऊ. नंतर आपण त्याची भाजी बनवू. गॅस चालू करून घेतलेलं आहे आपण. आणि शेंगदाणे थोडेसे भाजून घ्यायचे, कारण भाजल्यानंतर शेंगदाणेचं थोडीशी वेगळी लागते. शेंगदाणे टाकले आपण, त्याच्याबरोबर मिरच्या बी भाजून घेऊ. आणि मिरच्या शेंगदाणे भाजल्यानंतर आपण त्याची पेस्ट करून घेऊ. हे बघा, आता आपण कढई ठेवलेली आणि त्यात 2 चमचे तेल टाकून घेऊया. तेल तुम्ही कसं तेलकट खात्यात तुमच्यानुसार टाकायचे. आता जिरे टाकून घेऊ आपण. जिरे, हिंग, जिरे थोडे तडतडून द्यायचे. जिरे फुलले. आता आपण त्याच्यात भाजी टाकू, जी आपण धुवून घेतली होती. चांगली ती कोरडी करून घेतली आपण मंडळी भाजी. मीठ टाकून घेऊ त्याच्यात. राहिले मीठ घेतलं तर आपण 2 चमचे आणि व्यवस्थित हलवून घेऊया. कांदापात व्यवस्थित हलवून घेतली. 10 मिनटं मध्यम गॅसवर शिजण्यासाठी ठेवले. ते आता ती काढून घेऊया आणि एकदा चेक करू. व्यवस्थित अशी भाजी झालेली आहे ती आणि शिजलेली भाजी बघा. आता आपण मिरच्या 6-7 मिरच्या घेतल्या, त्या लाल मिरच्या, शेंगदाण्याचं कूट ते टाकून घेऊया. तुम्ही कसं तिखट खाता त्या हिशोबाने मिरच्या घ्यायची मंडळी. तुम्ही हिरव्या मिरच्या घेऊ शकता, आम्ही मुद्दाम लाल मिरच्या घेतली. हे बघा, आपण गॅस पेटवून घेतला आणि 2 चमचे बाजरीचं पीठ घेतलं होतं, ते आता भाजून घेऊया. तसा कलर बदलला, लालसर झालं पीठ. आपण ते पीठ आता टाकून घेऊया आणि ते काढून घेतलं आणि त्यात पाणी टाकून भाजी टाकूया आता आपण ते पीठ. हे बस काढून घ्यायचं पीठ व्यवस्थित पाण्यामध्ये. त्याच्या गुठळ्या होऊ द्यायच्या नाही. ही अशी एकदम साधी सोपी आमची ही गावाकडची अशी भाजी आपण तयार करतो आहे. मध्यम गॅसवर 10 मिनटात ही भाजी तयार होईल. व्यवस्थित हलवून घ्यायचं असं.
अशा प्रकारे भाजी आपली शिजलेली आहे आणि खाण्यासाठी तयार झाली आहे ती. अशा प्रकारे भाजी आपली तयार झालेली आहे. ही आपली भाजी तयार झालेली आहे. आमच्या रेसिपी आवडली लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. नमस्कार.